नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओचा मुद्दा सर्वांनी बघितला असेल, तो म्हणजे काही कॉमन मिस्टेक आहेत जे की तुम्ही 12th बोर्डला जाता आधी करायचे नाही आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, की तुम्ही ऑलरेडी सर्वांनी 10वीचे बोर्ड्स पेपर दिलेले आहेत. खूप विद्यार्थी स्मार्ट आहेत, पण तरीही क्वचित एक 100 पैकी 2 विद्यार्थ्यांकडून ह्या चुका होऊ शकतात. त्यामुळे मी आज ही व्हिडिओ बनवत आहे. तर स्टार्टिंगमध्ये बघा काय चुका होतात. त्याच्या आधी जर तुम्ही आपला युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केला नसेल, तर लवकरात लवकर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यावरती ज्या काही MST CET रिगार्डिंग किंवा इंजिनिअरिंग ॲडमिशन रिगार्डिंग ज्या काही नोटिफिकेशन आहेत त्या आपण तिथं पाठवत असतो. तर पुढे वळूयात मुद्द्यावरती. तर पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची ते म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड. तर ॲडमिट कार्ड मी का म्हणतोय, तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती असतं की जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये जायचं आहे तर ॲडमिट कार्ड ही खूप मॅन्डेटरी गोष्ट असते. सर्वात प्रथम तुमचं ॲडमिट कार्ड चेक केलं जातं, त्यानंतरच तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये परमिशन दिली जाते. त्यामुळे ॲडमिट कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी म्हणतील सर हे काय सांगताय, ॲडमिट कार्ड थोडी ना आम्ही विसरणार आहे. पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत येता किंवा एखाद्या रिक्षामध्ये येता, तिथे तुमची बॅग विसरू शकते किंवा ॲडमिट कार्ड विसरू शकतं, काहीही होऊ शकतं. त्यामुळे डबल चेक करायचं आपलं ॲडमिट कार्ड आपल्याकडे आहे का, 1-2 झेरॉक्स काढले तरी काही हरकत नाही. त्यामुळे पहिला चेक आपण करूयात ॲडमिट कार्ड. त्यानंतर 2-3 पेन. आता मी 2-3 पेन का म्हणतोय, कारण का की तुम्ही जो ट्रायमॅक्स पेन वापरता किंवा शाई पेन वापरता, बॉल पेन वापरता, ते 2-3 मॉडेल तुमच्याकडे सेम व्हर्जनचे असले पाहिजेत. विद्यार्थी काय करतात, एक ट्रायमॅक्स एक शाई पेन आहे. ट्रायमॅक्स जर बंद पडला तर तुमचं मध्येच रायटिंग शाई पेननी चालू होतं, तर तसं नसावं. आणि दुसरी गोष्ट सेम इंक. आता सेम इंक का म्हणतो, काही विद्यार्थी असतात की रेड पेन, त्यानंतर ब्लॅक पेन, ब्ल्यू पेन, 3-3 प्रकारचे पेन वापरतात. पण मी सजेस्ट करेल की एक्झाममध्ये तुम्ही एकाच कलरचा पेन वापरा. हायलायटर चुकूनही वापरू नका. त्यामुळे एकाच मॉडेलचे 2-3 पेन तुमच्याकडे असले पाहिजेत. तर हा एक चेक तुम्ही कंप्लीट करा. त्यानंतर मोबाईल फोन आणि स्मार्टवॉच. काय होतं बघा, की आपल्याला खूप उशीर झालेला असतो एक्झाममध्ये कधी जाण्यासाठी. आपला फोन खिशामध्येच राहतो आणि आपण एक्झाम सेंटरमध्ये एंट्री करतो. आता एंट्री जर केली किंवा स्मार्टवॉच विथ तुम्ही एंट्री केली तर प्रॉब्लेम काय होत नाही बघा. पण जेव्हा एखाद्या एक्झाम स्क्वॉड म्हणजे जेव्हा पेपर चेकर येतात आणि त्यांना जर तुम्ही मोबाईल फोन किंवा विथ स्मार्टवॉच सापडला तर तुमच्यावरती कॉपी केस होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सर्व विद्यार्थ्यांकडे या चुका होतील असं नाही, पण क्वचित विद्यार्थी या चुका करू शकतात. त्यामुळे नो स्मार्टवॉच आणि नो फोन हे लक्षात ठेवा. ह्या स्मार्टवॉच तुम्हाला न्यायचं नाही. त्यानंतर रिच ऑन अ टाईम. आता रिच ऑन टाईम का म्हणतो मी, कारण आपण राहतो पुणे मुंबई सिटीमध्ये. सिटीमध्ये काय होतं, कधीही ट्रॅफिक होऊ शकतो, रस्त्यावरती ॲक्सिडेंट होऊ शकतो, जाम होऊ शकतो. जर अशा काही गोष्टी झाल्या तर तुम्हाला अर्धा तास तरी एक बफर असावा किंवा 1 तास म्हणलं तरी चालेल, एक बफर असावा एक्झाम सेंटरला पोहोचण्याआधी. आणि जर तुम्ही लवकर एक्झाम सेंटरला पोहोचला तर तुमचं जे काही सराउंडिंग आहे एक्झामच्या, त्याचे सराउंडिंग तुम्हाला ऑलरेडी स्टार्ट होतं. तुम्हाला एक कोल्ड स्टार्ट करायला टाईम मिळतो. त्यामुळं तुम्ही रिच ऑन टाईम, लवकरात लवकर एक्झाम सेंटरला पोहोचा. त्यानंतर बेसिक स्टेशनरी. आता बेसिक स्टेशनरी काय, जर मी पेन तर ऑलरेडी सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला स्केल लागते एक्झाममध्ये, पेन्सिल लागतं किंवा जॉमेट्री बॉक्स लागतो. आता एक्झाम चालू आहे आणि तुम्ही शेजारच्याला म्हणता अरे मला एक पेन दे रे, अरे मला पेन्सिल दे रे, तर हे चालणार नाही बघा. बोर्ड एक्झाममध्ये हे काही कॉलेजचा पेपर नाही आहे. त्यामुळे सर्व गोष्टी आपल्या स्वतःच्या घ्या. कंपास बॉक्स आपला असला पाहिजे. त्यानंतर ट्रान्सपरंट बॉटल. ट्रान्सपरंट बॉटल म्हणजे काय, तर तुम्ही आता बिस्लरीची बॉटल जर नेली किंवा एखादी त्याला रॅप आहे अशी जर बॉटल नेली तर तुम्हाला ती बॉटल साईडलाच ठेवावी लागते. एक्झाम सेंटरमध्ये अलाउड नसते. कारण का, काही विद्यार्थी त्याच्यावरती लिहून येतात कॉपी करण्यासाठी. तर असे खूप सारे केसेस बोर्डचे जे काही स्क्वॉड असतं पेपर चेकर त्यांना सापडलेलं असतात. त्यामुळे ते अलाउ करतात फक्त ट्रान्सपरंट बॉटल. तर ह्या गोष्टी काय आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. तुम्ही म्हणताल सर हे काय बारीक पोरांच्या गोष्टी सांगताय, आम्ही 18+ आहे, आता 12वी आहे आणि तुम्ही आम्हाला एक 5वी-6वीच्या गोष्टी सांगताय. तर नाही, काही विद्यार्थी ह्या चुका करतात. मी खूप सारे मागच्या मला एक एक्सपिरियन्स आहे की ह्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचा टाईम वेस्ट झाला पेपरमध्ये किंवा त्यांना एक 15-20 मिनिटं डिले झाला पेपर स्टार्ट करण्यामुळे. तर लक्षात ठेवा या सर्व गोष्टी. तर हाच आपल्या व्हिडिओचा टॉपिक होता. जर आपल्या युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. ह्या व्हिडिओला लाईक करा. बेस्ट लक फॉर बोर्ड्स. थँक्यू.